सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या असं म्हणत तुकाराम महाराज त्याच्या ध्यानामध्ये खऱ्या अर्थानं रमून गेले. मला गंमत अशी वाटते की प्रत्येक संतानं हे रूप पाहिलं, हे ध्यान पाहिलं, पण प्रत्येकानं त्याच्यावरती त्याचं स्वतःचं वेगळं मत मांडलं. म्हणजे उदाहरण सांगायचं तर हा विठ्ठल करकटावरती ठेवून उभा आहे. का बरं कटीवरतीच का हात ठेवले? म्हणजे मला गमतीने असं वाटलं की आपण जेव्हा नाटकात पहिल्यांदा काम करतो ना तेव्हा हातांचं काय करायचं कळत नाही बघा. तसं उभं, आणि तो करनाटकच आहे ना, त्यामुळे म्हणून त्यांनी असं ठेवलं का असंही क्षणभर वाटलं. पण जसजसं वेगवेगळ्या संतांचं वाचलं तेव्हा लक्षात आलं की प्रत्येकाने काही ना काही वेगळं सांगितलं. नाथ महाराज म्हणाले की अहो साधा विचार करा, 28 युग उभा आहे तो, उभं राहून राहून त्याच्या पाठीला कळ नसेल का लागली म्हणून उभा राहिला असेल असा. तर जनाबाई म्हणाल्या अहो छे असं नाही आहे, मला असं वाटतं की आम्ही दोघं मगाशी फुगडी घालत होतो तेव्हा नाचता नाचता देवाचा गळला पितांबर आणि तो सांभाळण्यासाठी म्हणून त्यांनी कटीवरती हात ठेवलेले आहेत. ज्ञानोबा म्हणाले नाही असं नाही, ज्ञानोबा आणि शंकराचार्य ह्या दोघांनी एकच गोष्ट सांगितली, भवाब्दे हे प्रमाणम. छेचे म्हणाले इतकं साधं त्याला लेखू नका, तो असा उभा आहे ना कटीवरती हात ठेवून, त्याची 4 बोटं आपल्याकडे आहेत. काय सांगतायत, या 4ही अवस्थांमध्ये मी तुझा सांभाळ करणार आहे, तारुण्य ते वृद्धावस्था या 4ही अवस्थात सांभाळ करणार आहे. फक्त काय कर, तू इथे ये म्हणजे झालं.